झी24 तास एक पाऊल पुढे। महालक्ष्मी रेसकोर्सच्या लीजच्या संदर्भात काही माहिती आपण जाणून घेऊया। 1883 साली महालक्ष्मी रेसकोर्सची उभारणी करण्यात आली। सर कुसरो वाडिया यांनी दान दिलेल्या जमिनीवर रेसकोर्स स्थापन झालं। 1914 साली रॉयल वेस्टर्न टर्फ क्लब सोबत 99 वर्षांचा भाडे करार झाला। 31 मे 2013 ला म्हणजे उद्या या कराराची मुदत संपते आहे। रेसकोर्सची एकूण जागा आहे अंदाजे 225 एकर आणि या जमिनीची सध्याची किंमत आहे सुमारे 15,000 कोटी रुपये। आणि या सगळ्या विषयी आपण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे सध्या आपल्या सोबत आहेत। दिनेश, रेसकोर्सची मुदत लीजची मुदत संपण्याचा कालावधी आता काही तासांवर येऊन ठेपलेला आहे। इथून पुढच्या 24 तासांमध्ये काय काय घडामोडी अपेक्षित आहेत? शिवसेना, मुंबई महानगरपालिका, राज्य सरकार आणि टर्फ क्लब यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत। कारण राज्य सरकार जी रेसकोर्सची जागा आहे त्यावरून वाद पेटलेला आहे। कारण या रेसकोर्सच्या जागेवर आधीच टर्फ क्लब आहे। 31 मेला या टर्फ क्लबची भाडे कराराची जो करार आहे तो संपुष्टात येतो आहे आणि मुंबई महापालिका किंवा मुंबई महापालिकेतली जी सत्ताधारी शिवसेना आहे यांचा एक संकल्प आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचं उद्यान बनवण्याची एक प्रयत्न शिवसेनेचा आहे। यामागे एक छुपा अजेंडा आहे की या ठिकाणी बाळासाहेबांचं स्मारक व्हावं अशा पद्धतीच्या हालचाली किंवा असा छुपा अजेंडा शिवसेनेत झाल्याची जी माहिती आहे ती सूत्रांकडून मिळते आहे। किंवा या मैदानाला जर शिवसेना प्रमुख या उद्यानाला जर शिवसेना प्रमुखांचं नाव दिलं गेलं किंवा तसा प्रस्ताव आला तर त्याचं स्वागत होईल अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी मांडलेली आहे। मात्र राज्य सरकारची जी भूमिका आहे, मुख्यमंत्र्यांनी याआधी सांगितलेलं आहे की या जागेबाबतीतला जो निर्णय हा तो त्यांच्याकडे येईलच, पण आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही जागा राज्य सरकारची आहे आणि अंतिम निर्णय हा राज्य सरकार किंवा मुख्यमंत्रीच घेतील अशा पद्धतीची भूमिका मांडलेली आहे। गटनेत्यांच्या बैठकीत ठराव झालेला आहे की ही जागा महापालिकेने ताब्यात घ्यायची आहे। मात्र या ठरावाची आपल्याला कुठलीही कल्पना नसल्याचं अजित पवार म्हणालेले आहेत। संघर्षाची चिन्ह आहेत। एका बाजूला हे तिन्ही पक्ष असताना दुसऱ्या बाजूला टर्फ क्लब आहे। टर्फ क्लब ही जी जागा आहे त्याचा जो करार आहे तो वाढवून घेण्यासाठी हालचाली करेल। कदाचित मुख्यमंत्र्यांना ते याआधीच भेटलेले आहेत आणि मुदत वाढवून मागण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या दरबारी पुन्हा एकदा दाद मागितली जाईल। मात्र शिवसेना यासाठी अनुकूल नाही। आज महापौर म्हणजे महापौरांनी सुद्धा आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। उद्धव ठाकरे सुद्धा बोललेत, अजित पवार सुद्धा बोललेत, राज्य सरकार हा निर्णय घेईल तर वेस्टर्न टर्फ क्लबची आपली भूमिका आहे ते काय नेमका उद्या पवित्रा घेतात हे बघणं सुद्धा महत्त्वाचं आहे। त्यामुळे अनेक घडामोडींनी भरलेला असा उद्याचा दिवस असणार आहे। धन्यवाद दिनेश या सविस्तर माहिती। झी24 तास एक पाऊल पुढे।